आज आपण 7.8 सुरू करतोय. आपण 7.1 ज्यावर डिपेंड आहे ती पूर्ण थेरी आपण एक्सप्लेन केलेली आहे. सो नाव टुडे वी कॅन स्टार्ट अवर फर्स्ट एक्सरसाइज इन अवर चॅप्टर 7 चॅप्टर probability distribution. And question number 2 is an urn contain 5 red and 2 black balls. 2 balls are drawn at random. X denote number of black balls drawn. What are possible value of X? ठीक आहे, हा आपल्याला हे एक्झाम्पल दिलेलं आहे. स्टार्टिंगला या ठिकाणी रॅन्डम एक्सपेरिमेंट कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. त्यानंतर रॅन्डम व्हेरिएबल कोणतं दिलं ते आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. रॅन्डम व्हेरिएबल डिपेंड हे एक्झाम्पल आहे. त्या रॅन्डम व्हेरिएबल आपल्याला समजल्यानंतर आपल्याला त्याच्या पॉसिबल व्हॅल्यूज विचारलेल्या आहेत काय येतील त्या. ठीक आहे, मग ते आपला क्वेश्चन आहे. ठीक आहे, स्टार्टिंगला बघूया आपण. आता एक्झाम्पलचं मिनिंग काय आहे तर अन अर्न कंटेंट. अर्न म्हणजे आपण एक सपोज करूया एका भांड्यामध्ये 5 रेड आणि 2 ब्लॅक बॉल दिलेले आहेत आणि त्यामधून आपल्याला ते ऍट अ टाइम 2 बॉल आपल्याला काढायचे आहेत. विदाउट सी आपल्याला न बघता ते 2 बॉल त्यातून काढायचे आहेत. मग ते 2 बॉल आपण कशा प्रकारे काढतोय त्याचे पॉसिबल आउटकम जे आहेत ते आपल्याला रॅन्डम तोच आपला सॅम्पल स्पेस असणार आहे. आणि त्यानंतर जेव्हा डिफाईन केलेला असणार आहे रॅन्डम व्हेरिएबल तो आहे नंबर ऑफ ब्लॅक बॉल्स ड्रॉन. त्यानंतर मग त्याच्या व्हॅल्यू आपण फाईंड करणार आहोत. ठीक आहे, तर बघा स्टार्टिंगला आपण जो रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे तो आधी लिहूया. सो urn contain 5 red and 2 black balls and 2 ball are drawn at random. So S is equal to S काय येईल बघा. आता अर्नचं मिनिंग बघा, अशा एक प्रकारचे एक भांड आहे त्यामध्ये 5 रेड अँड 2 ब्लॅक बॉल्स आहेत. ठीक आहे ना, आपण ते बॉल त्यातून काढणार आहोत. तर ती काढताना आपण बघणार नाही की आपण कोणते बॉल आणि कसे बॉल काढतो. ते फक्त आपल्याला एका वेळेला 2 बॉल त्यातून बाहेर काढायचे आहेत. सो त्यामध्ये जर आपण स्टार्टिंगला सुरुवातीला पहिल्यांदा त्यामध्ये जर हात घातला आपण बॉल काढले तर सपोज करूया की ते पहिलं जे आउटकम असणार आहे तो पहिला आपला आउटकम असणार आहे आर. आर मीन्स रेड बॉल अँड बी कॅपिटल बी मीन्स ब्लॅक बॉल असतील असं सपोज कन्सिडर करूया आपण हे. ठीक आहे, मग स्टार्टिंगला पण त्या बॉलमध्ये हात घातला आणि हात काढले की आपल्याला दोन्ही रेड बॉल मिळाले असतील. हे आपले पॉसिबल आउटकम आहेत. ठीक आहे, नंतर आपण सेकंड टाइम पुन्हा त्यामध्ये हात घातला आपल्याला बॉल एक ब्लॅक बॉल मिळेल आणि त्याच बरोबर एक रेड बॉल मिळाला असेल. थर्ड टाइमला आपण जर त्यात हात घातला तर थर्ड टाइमला सपोज करूया आपल्याला पहिला रेड बॉल मिळाला असेल, दुसरा ब्लॅक बॉल मिळाला असेल. ठीक आहे, आणि फोर्थ टाइम जर आपल्याला त्यात हात घातला तर आपल्याला त्यामध्ये जर दोन्ही ब्लॅक बॉल मिळाले असतील, सपोज करूया की ते दोन्ही ब्लॅक बॉल असतील. ठीक आहे, हे जे आहेत हे पॉसिबल आउटकम आहेत आणि ह्या पॉसिबल आउटकमला म्हणतो आपण सॅम्पल स्पेस. आपण हे बघितले स्टार्टिंगलाच लेक्चर स्टार्टिंगला ते सगळं पूर्ण थेरी पार्ट जो आहे तो एक्सप्लेन केलेला आहे. हा झाला आपला सॅम्पल स्पेस. हे आपले पॉसिबल आउटकम झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त कुठलेही दुसरे आउटकम आपल्याला मिळणार नाहीत. एकतर रेड बॉल मिळतील किंवा ब्लॅक रेड बॉल मिळेल किंवा रेड ब्लॅक बॉल मिळेल किंवा ब्लॅक असे 2 बॉल मिळतील. ठीक आहे, मग याच्या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा आउटकम मिळणार नाहीये. हे पॉसिबल आउटकम हे सोडून आपल्याला दुसरे कोणतेही त्यातून आउटकम मिळणार नाही. सो आपण ते पॉसिबल आउटकम या ठिकाणी नोट डाऊन केलेले आहेत. ठीक आहे, सो द रॅन्डम एक्सपेरिमेंट काय आहे ते बघूया. सो रॅन्डम व्हेरिएबल एक्स इज नंबर ऑफ ब्लॅक बॉल ड्रॉन. आता नंबर ऑफ ब्लॅक बॉल आपल्याला त्यातून काढायचे आहेत. ठीक, मग त्यासाठी रॅन्डम व्हेरिएबल काय येईल ते आपल्याला ओळखायचं. हे रॅन्डम व्हेरिएबल आहे, त्याच्या व्हॅल्यूज काय असते आपल्याला त्या ओळखायच्या आहेत. सो या पहिल्या व्हॅल्यूसाठी बघूया रॅन्डम व्हेरिएबल ची व्हॅल्यू किती येईल. सो एक्स ऑफ आर रॅन्डम व्हेरिएबल ऑफ आर मीन्स दोन्ही रेड बॉल मिळाले आहेत. म्हणजे या ठिकाणी ब्लॅक बॉल आलेला आहे का तर नाही. मग यासाठी याची व्हॅल्यू झाली 0. या ठिकाणी एकही ब्लॅक बॉल नाहीये म्हणून याची व्हॅल्यू झाली 0. सेकंड बी आर साठी बघूया. बी आर मध्ये एक ब्लॅक बॉल मिळाला आहे आणि एक रेड बॉल मिळाला म्हणजे यासाठी व्हॅल्यू झाली 1 कारण त्या ठिकाणी त्यामध्ये एक ब्लॅक बॉल आलेला आहे. ठीक आहे, अँड थर्ड एक्स ऑफ आर बी. यामध्ये बघा पहिला रेड बॉल आहे दुसरा ब्लॅक बॉल मिळाला म्हणजे या थर्ड केसमध्ये आपल्याला एक ब्लॅक बॉल मिळाले म्हणजे त्यासाठी व्हॅल्यू आली 1. अँड लास्ट एक्स ऑफ बी बी.
आता यामध्ये दोन्ही ब्लॅक बॉल मिळाले आहेत, म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू झाली 2, म्हणजेच रॅन्डम व्हेरिएबल झाले 0, 1, 2. आता या ठिकाणी 2 वेळा 1 आलं, पण सेटचा रूल माहिती आहे आपल्याला. सेटचा रूल आहे कोणताही नंबर किंवा कोणताही लेटर हे रिपीट सेटमध्ये आलं नाही पाहिजे. रिपीट जर आलं तर तो सेट होत नाही. मग त्या रूलनुसार आपण इथं 0 आणि हा 1 एकदाच घेतलेला आहे आणि त्याची पॉसिबल व्हॅल्यू एक्स्ट्रा झाल्या 0, 1, 2. सो these are possible values of x. या काय एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला समजलं असेल. क्वेश्चन नंबर 2 सारखं सिमिलर क्वेश्चन नंबर 1 आहे. तो टेल ह्याच्यावर कॉइनवर डिपेंडेंट. आपण कॉइनवरच एक्झाम्पल घेऊन त्याच एक्झाम्पलनुसार आपण सगळ्या डेफिनेशन डिफाईन केल्या होत्या. सो तुम्हाला त्यानुसार क्वेश्चन नंबर 1 जाईल. फक्त इथे आपण एक्झाम्पलमध्ये फक्त 2 वेळाच कॉइन टॉस केला होता. इथे 6 टाइम तुम्हाला कॉइन टॉस करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर फाइंड करायचा आहे. ठीक आहे. मग तुम्हाला ते जमेलच. तुम्हाला एक मिनिंग समजलं असेल त्या एक्झाम्पल तुम्हाला लगेच आन्सर त्याचं फाइंड करता येईल. सो आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूयात. अँड क्वेश्चन नंबर 3 इज स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर दिलेले एक्झाम्पल्स जे आहेत ते प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे का हे आपल्याला ओळखायचं आहे. असेल तर रिझन द्यायचे, नसेल तरही रिझन द्यायचे. सो क्वेश्चन नंबर 3 मधील फर्स्ट एक्झाम्पल आहे. टेबल दिलेलं आहे, त्यांनी टेबल फॉर्म मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे, म्हणजे प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आता प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला ओळखायचं आहे की ते प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन आहे का नाहीये ते. रॅन्डम व्हेरिएबल and probability of random variable. Random variable is 0, 1, 2 and probability is 0.4, 0.4 and 0.2. ठीक आहे. आता ज्या वेळेला आपण probability mass फंक्शनची डेफिनेशन डिफाईन केली त्या ठिकाणी मी तुम्हाला probability mass फंक्शनचं मिनिंग एक्सप्लेन केलेलं आहे. त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की आपण probability डिस्ट्रीब्युशनला probability mass फंक्शन कधी म्हणतो ते. सो ज्या वेळेला probability जी आलेली आहे प्रत्येक रॅन्डम व्हेरिएबलसाठी त्या रॅन्डम व्हेरिएबल मधल्या व्हॅल्यूसाठी त्या सगळ्या प्रॉबॅबिलिटीची ऍडिशन जर 1 आली तरच ते होतं प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. ओके. सो आपण तर फाइंड आउट करूया की ह्याचं आन्सर जे सोल्युशन ऍडिशन जी आहे ती 1 येते का. जर 1 आली तर हे होणार प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. जर ऍडिशन 1 आली नाही तर हे प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन होणार नाही. ठीक आहे. सो बघा आता आपला पीआय जो आहे तो पीआय ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असतो. पीआय मीन्स प्रॉबॅबिलिटी जी आहे कोणत्याही नंबरची ती 0 पेक्षा नेहमी ग्रेटर असते. ठीक आहे. आणि जो आय आहे, आय म्हणजे तो आय काय असतो 1, 2, 3 अप टू सो ऑन. तो आय म्हणजे आपण नॅचरल नंबर घेणार आहोत. ठीक आहे. तो अप टू सो ऑन कुठे आहे, पण आपल्या या ठिकाणी 3च कॉलम फक्त आहेत. म्हणजे आपला आय जी फर्स्ट पोझिशन ही सेकंड आणि ही थर्ड आहे. ठिकाणी आपला आय 1, 2, 3च असणार आहे. 3 पेक्षा पुढे असणार आहे का, तर नाही. म्हणून या ठिकाणी आयची व्हॅल्यू 1, 2, 3 अशी घेतलेली आहे. ठीक आहे. जर या ठिकाणी चौथा कॉलम असतं तर या ठिकाणी आयची व्हॅल्यू 4 आपल्याला घ्यावी लागली असती. ठीक आहे. सो समेशन ऑफ पीआय हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. आता हा जो आय आहे तो आपण आय नॅचरल नंबर घेणार आहोत. त्यामुळे आय हा 1 पासून n पर्यंत रन होतो. त्यामुळे तो 1 पासून आपण इथे जी लास्ट पोझिशन 3 आहे त्यामुळे आय हा 1, 2, 3 घेणार आहोत. तर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे डेफिनेशनच्या इथेच की जो आय आहे तो घेताना नॅचरल नंबर मधीलच घ्यायचा. आणि नॅचरल नंबर हे 1 पासून सुरू होतात. त्यामुळे आय आपण 0 पासून घेणार नाही. तो 1 पासूनच त्या अप टू n पर्यंत व्हॅल्यूज घेणार आयच्या. ठीक आहे. सो बघूया. हा आपला प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ही हा मध्ये आहे. हा आहे P1, P2 and this is P3. So P1 plus P2 plus P3 is equal to value of P1 is 0.4, value of P2 is 0.4, value of P3 is 0.2. ठीक आहे. आणि 0.4 प्लस 0.4 प्लस 0.2 या सगळे समेशन किती ते बघायचे. तर तुम्हाला जर पॉईंटचे समेशन करता येत नसेल तर पॉईंट हा आपल्याला सिंपल व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायचा. 0.4 म्हणजे काय असतो तो 4/10 असतो. 4/10 प्लस 2/10 बरोबर आहे. आणि याची ऍडिशन किती येईल बघा. तिघांचा बेस सेम 10 आहे. आणि 2 प्लस 4 प्लस 4 प्लस 2 या तिघांचे ऍडिशन पण किती येणार 10 येणार आहे.
म्हणजे तुम्हाला याचा आन्सर मिळेल 1. ठीक आहे. पॉईंटचे ऍडिशन येत असेल तर हे कन्व्हर्जन करायची गरज नाही. जर पॉईंटचे ऍडिशन येत नसेल तर पॉईंटचं कन्व्हर्जन या रेसिप्रोकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. कन्वर्ट करून त्यानंतरचे ऍडिशन करा, मग तुम्हाला लगेच आन्सर मिळेल. ठीक आहे. म्हणजे आपल्या या ठिकाणी सिग्मा पी आय फ्रॉम 1 to 3 याचा आन्सर आपल्याला 1 मिळालेला आहे. म्हणजेच आणि आपल्याला त्याचा रूल माहिती आहे पीएमएफचा. कोणतेही फंक्शन हे पीएमएफ कधी असेल जर त्याची ऍडिशन ही प्रॉबिलिटीची ऍडिशन ही जर 1 येत असेल तर दिलेलं फंक्शन हे पीएमएफ असतं. म्हणजे या ठिकाणी आपलं जे गिव्हन प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे ते आहे आपलं पीएमएफ आहे. ठीक आहे. सो आपण आन्सर लिहूया. सो देअर फोर गिव्हन डाटा इज किंवा गिव्हन डाटा म्हणण्यापेक्षा म्हणायचं गिव्हन प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन is PMF of random variable. ठीक आहे. या कॉलमला जो आपल्याला टेबल ह्या टेबलला प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणतो हे तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर मग जे फाईन केलं आपण ते फाईन करून आपल्याला या ठिकाणी समजलं की हे प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे तेच पीएमएफ आहे रॅन्डम व्हेरिएबलचे. ओके. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट तुम्हाला समजलं असेल तर याच क्वेश्चन मध्ये सेकंड एक्झाम्पल जे आहे ते बघूया आपण. सो एक्झाम्पल नंबर सेकंड इज कॉलम आहे त्या ठिकाणी पण एक्स अँड पी ऑफ एक्स. या ठिकाणी व्हॅल्यू दिली 0. रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे 0, 1, 2, 3 अँड लास्ट 4. 0, 1, 2, 3 अँड लास्ट 4. प्रॉबिलिटी आहे 0 साठी 0.1, 1 साठी आहे 0.5, 2 साठी आहे 0.2, 3 साठी आहे -0.1 अँड लास्ट आहे 0.2. ठीक आहे. आता इथे आपल्याला समेशन करायचे आहे पण त्याच्या आधी आपल्याला प्रॉबिलिटीचे व्हॅल्यू आहे प्रत्येक रॅन्डम व्हेरिएबलमधल्या व्हॅल्यूसाठी त्या स्टार्टिंगला चेक करायच्या. या ठिकाणी बघा 0 साठी प्रॉबिलिटी आहे 0.1, 1 साठी प्रॉबिलिटी आहे 0.5, 2 साठी आहे 0.2, 3 साठी आहे -0.1, 4 साठी आहे 0.2. 3 साठी जी प्रॉबिलिटी आहे -0.1 ही प्रॉबिलिटी 0 पेक्षा लहान आहे. आणि आपल्याला काय माहितीये एक नोट प्रॉबिलिटीची की प्रॉबिलिटीची व्हॅल्यू ही नेहमी 0 पेक्षा मोठीच पाहिजे. बरोबर. पण इथे आहे का ती मोठी एका नंबरसाठी? एका जरी नंबरसाठी प्रॉबिलिटी 0 पेक्षा मोठी नसेल तर दिलेलं जे फंक्शन आहे ते पीएमएफ होणार नाहीये. कारण ही व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आलेली. त्यामुळे ह्यांचा सोल्युशनचा आन्सर जे आहे हे ऍडिशन करून ते 1 येणारच नाही. त्यामुळे त्याचे पद ऍडिशन करून ते आन्सर चेक करायची गरजच नाही. ते त्या ठिकाणी स्टॉप झालं. जर प्रॉबिलिटी या ठिकाणी प्रत्येकाची प्रॉबिलिटी ही 0 पेक्षा मोठी असती तर मग आपण त्याचे ऍडिशन केले असतील मग चेक केलं असते की ते आन्सर 0 पेक्षा 1 येते का ते इक्वल टू 1 येते का ते. ठीक आहे. पण या ठिकाणी आपला हा जो आहे पी ऑफ एक्स इक्वल टू 3 तो आपला 0 पेक्षा मोठा लहान आलेला आहे. बरोबर. सो याचा आपण आन्सर लिहिणार पी ऑफ एक्स इक्वल टू 0 एक्स इक्वल किती व्हॅल्यू आहे 3 is equal to -0.1. This is strictly less than 0. So therefore given probability distribution table is not PMF. ठीक आहे. ही व्हॅल्यू 0 पेक्षा लहान आहे म्हणजे प्रॉबिलिटी आपली जी आलेली आहे ती प्रॉबिलिटी जी फाइंड झालेली नाहीये ती चुकीची आलेली आहे. चुकीची म्हणजेच 0 पेक्षा लहान आलेली आहे. त्यामुळे हे पीएमएफ होणारच नाहीये. त्यामुळे ते ऍडिशन करून चेक करायची गरज आपल्याला या ठिकाणी लागणारच नाहीये. ठीक आहे. तुम्हाला हे एक्झाम्पल या प्रकारचे जे एक्झाम्पल असतील त्या ठिकाणी डायरेक्ट ही लाईन लिहायची. ते आन्सर फाइंड करायचं नाही. ओके. सो आता आपण ह्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 येतो. क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एकूण 3 क्वेश्चन सब क्वेश्चन दिलेले आहेत.
त्यामध्ये आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत आणि त्यातील 2 क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही करा सॉल्व्ह. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 इज फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन. फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ऑफ. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिले नंबर ऑफ हेड्स इन 2 टॉसेस ऑफ अ कॉइन. आता आपण हे जे आहे फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी दिलेले ते आपण डेफिनेशन सॉल्व्ह करतानाच ते एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि त्यानुसारच आपण सगळ्या डेफिनेशन प्रूव्ह केलेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा आन्सर फाइंड आउट करता येईल. सेकंड आहे नंबर ऑफ टेल्स इन द सायमल्टेनियस टॉसेस ऑफ 3 कॉइन. हे आपण आता घेतोय. आणि त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे नंबर ऑफ हेड्स इन 4 टॉसेस ऑफ अ कॉइन. हे एक्झाम्पल सुद्धा तुम्ही घरी करायचे होते. 4 वेळा त्यांनी कॉइन टॉस केले. सेकंड मध्ये 3 टाइम टॉस केलेले आहेत. 2 टाइमसाठी आपण एक्झाम्पल ऑलरेडी बघितलेलं आहे. तेच तुम्ही त्या ठिकाणी रेफर करा आणि त्यानुसार ते फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करा. सो आपण या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल घेतोय. सेकंड एक्झाम्पल आहे नंबर ऑफ टेल्स इन सायमल्टेनियस टॉसेस ऑफ 3 टाइम. सायमल्टेनियस ऑफ 3 कॉइन्स. ठीक आहे. आपलं एक्झाम्पल आहे फाइंड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ऑफ नंबर ऑफ टेल्स इन द सायमल्टेनियस टॉसेस ऑफ 3 कॉइन्स. आपल्याला एक कॉइन 3 वेळा टॉस करायचा आहे. ठीक आहे. माझ्यासाठी येणारा सॅम्पल स्पेस काय असेल तो सॅम्पल स्पेस घेऊया आपण. स्टार्टिंग रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंट इज फॉर टॉसेस ऑफ for 3 coin, 3 tosses of a coin. For 3 tosses of a coin. आपण 3 वेळा कॉइन टॉस करायचं आहे आणि त्यात आपण त्याचे पॉसिबल आउटकम जे असणार आहे ते आपण त्या ठिकाणी नोट डाऊन करूया. तर ते पॉसिबल आउटकम कसे फाइंड करायचे. ज्यावेळेला आपण 3 कॉइन टॉस करतो त्यावेळेला ते आउटकम फाइंड करताना फाइंड कसे करायचे तर बघा H 4 वेळा येणार, T 4 वेळा लिहायचा. बघा हेच पॉसिबल आउटकम असणार आहेत. तुम्ही हवं तर फाइंड करून बघा. पण ते फाइंड करताना काय करायचे तर 4 वेळा H 4 वेळा T लिहायचे. त्यानंतर 2 टाइम H 2 टाइम T, 2 टाइम H 2 टाइम T. त्यानंतर 1 टाइम H 1 टाइम T, 1 टाइम H 1 टाइम T, 1 टाइम H 1 टाइम T, 1 टाइम H 1 टाइम T. ठीक आहे. आणि याची मग आपण हे जे आहे हे पॉसिबल आपले आउटकम आलेले आहेत ते आपण या ठिकाणी लिहूयात. सो फर्स्ट इज HHH, सेकंड HHT. म्हणजे आपला कोणताही यातला आउटकम मिस होणार नाहीये. HHT, HTH, THH, then THT, then TTH and TTT. TTH and TTT. बघा एकूण 8 असतील. 1 2 3 4 5 6 7. अजून एक राहिला आपला, एक मिस झाला. ठीक आहे. बघा HHH, HHT, HTH, HTT, THH, THT, TTH and TTT. हे जे आपले पॉसिबल आउटकम एकूण किती आहे N ऑफ S. आता आपण N ऑफ S इथं फाइंड करतोय का आता आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट इन सेट S हे लागणार आहे. तर आपण या ठिकाणी N ऑफ S लिहिणार आहोत. सो N ऑफ S इज N ऑफ S मीनिंग आहे नंबर ऑफ एलिमेंट इन सेट S इज इक्वल टू 8. ठीक आहे. आता रॅन्डम व्हेरिएबल दिलाय कोणत्या रॅन्डम व्हेरिएबल वरून आता आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड करूया. सो लेट रॅन्डम व्हेरिएबल X इक्वल टू नंबर ऑफ हेड्स. आता मला आपल्याला नंबर ऑफ हेड्स फाइंड करायचे आहेत. ठीक आहे. सो फर्स्ट एलिमेंट साठी आपण फाइंड करूया. सो X ऑफ HHH किती या ठिकाणी नंबर ऑफ हेड आहेत 3 आहेत. सो या ठिकाणी व्हॅल्यू येईल 3. सेकंड X ऑफ HHT यामध्ये बघा किती नंबर ऑफ हेड आहेत 2.
अँड थर्ड एक्स ऑफ एच टी एच इज इक्वल टू हेड किती आहे 2, टेल 1 आहे. टेल आपल्याला बघायचं नाही, फक्त आपल्याला नंबर ऑफ हेड्स काउंट करायचे आहेत. सो फर्स्ट नंबरमध्ये नंबर ऑफ हेड 3 आले, सेकंड नंबरमध्ये नंबर ऑफ हेड 2 आले, थर्डमध्ये 2 आले, फोर्थ केसमध्ये एच टी टी इज इक्वल टू बघा हा फर्स्ट झाला, हे सेकंड झाला, हा थर्ड झाला, हा फोर्थ. एच टी टी या ठिकाणी नंबर ऑफ हेड किती आहेत 1 आहेत. बरोबर. एच टी टी मध्ये टी एच एच एक्स ऑफ टी एच एच या ठिकाणी हेड किती आहे 2. ठीक आहे. आता इथला नंबर एक्स ऑफ टी एच टी नंबर ऑफ हेड किती आहेत 1. देन एक्स ऑफ टी टी एच नंबर ऑफ हेड इज 1 अँड लास्ट एक्स ऑफ ए टी 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 अँड नंबर ऑफ हेड इज 0. ठीक आहे. या ठिकाणी नंबर ऑफ हेड किती आहे 0. तर बघा इथे नंबर ऑफ हेड या तिघांचे सेम आहेत, या तिघांचे नंबर ऑफ हेड सेम आहेत. बरोबर आहे. आता आपण पॉसिबल व्हॅल्यू ज्या आहेत रॅन्डम व्हेरिएबल त्या किती असणार आपल्या, तर त्या लिहूया. सो एक्स इज इक्वल टू त्या येणार आहेत 0. स्टार्टिंगला 0 लिहूया. 0 देन 1 देन 2 अँड देन 3. बरोबर आहेत का. 0 1 3 वेळा आहे, पण आपला सेटचा रूल आहे की कोणताही नंबर हा रिपीट करायचा नाही, त्यामुळे तो आपण एकदाच लिहिला. 2 सुद्धा आपण 3 वेळा आहे पण रिपीट करायचं ना, पण 2 आपण एकदाच लिहिला अँड 3. ओके. आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फाइंड करूया. सो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आता काय येईल बघा. आपल्याला टेबल ड्रॉ करायचं, त्या टेबलच आपण काय म्हणतो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणतो. एक्स अँड पी ऑफ एक्स 0 1 2 अँड 3 ह्या रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आहे, पॉसिबल व्हॅल्यूज 0 1 2 अँड लास्ट 3. आता या प्रत्येक रॅन्डम व्हेरिएबल प्रत्येक ह्या व्हॅल्यूसाठी आपण प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायची या सेपरेट टर्मसाठी. आता 0 साठी आपण प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. आता नंबर ऑफ हेड 0 मिळालेले आहेत. बरोबर. म्हणजे हा नंबर आहे कुठला आपला हा नंबर. यामध्ये एलिमेंट किती आहेत, तर त्याला जर आपण ए कन्सिडर केला, ओके, त्या सेटला याच्या सेटला टी 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 ह्याला ए जर कन्सिडर केलं, या ए साठी एन ऑफ ए किती असणार आहे 1 असणार आहे. या ठिकाणी हेड आहे का, एकही नाहीये, 0 आहे. मग यासाठी प्रोबॅबिलिटी आपल्याला काय मिळेल, तर पी ऑफ ए मिळेल एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल एन ऑफ ए इज 1 एन ऑफ एस इज 8. देअरफॉर पी ऑफ ए इज 1 अपॉन 8. म्हणजे 0 साठी प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळाली 1 अपॉन 8 मिळाली. सिमिलरली प्रोबॅबिलिटी 1 साठी किती मिळेल, तर बघा 1 साठी कुठे कुठे 1 आहेत व्हॅल्यू, तर बघा इथे म्हणजेच 1 कुठे कुठे आहे बघा हेड. याच्या आपल्याला एकदाच ज्या ठिकाणी आहे ते फक्त नंबर बघायचे आहेत. मग या ठिकाणी हेड एकदाच आहे, या ठिकाणी हेड एकदाच आहे आणि या ठिकाणी हेड एकदाच आहे. मग त्या सेट सपोज त्या सेटला आपण बी कन्सिडर करूया. तर बी मध्ये एलिमेंट किती येणार आहे, तर बघा एच टी 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 एच टी अँड टी टी एच या तिघांमध्ये हेड एकदाच मिळालेला आहे. म्हणजे या सेटमध्ये नंबर एलिमेंट किती आले 1 2 अँड 3. बरोबर. म्हणजेच एन ऑफ बी आपल्याला या ठिकाणी मिळाला 3. पण हेड प्रत्येकामध्ये एकच आहे, तर मग त्या 1 साठी प्रोबॅबिलिटी जी येणार आहे ती याची प्रोबॅबिलिटी असणार आहे. बरोबर आहे. आता आपल्याला या बी साठी पी ऑफ बी फाइंड करायचं आहे. पी ऑफ बी किती येईल, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी इज 3 and n of s is 8. So probability of 1 is 3 upon 8. Probability for 1 is 3 upon 8. ठीक आहे. सिमिलरली फॉर 2. आता ज्या वेळेला ज्या ठिकाणी हेड 2 मिळाले त्या 2 साठी आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. तर बघा आपण त्या सेटला कन्सिडर करूया सी. ज्या ज्या ठिकाणी 2 हेड आहेत ते नंबर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. तर 2 हेड कुठे कुठे आहेत, इथे 2 हेड आहेत, इथे 2 हेड आहेत आणि या ठिकाणी 2 हेड आहेत. सो एच एच टी एच टी एच अँड टी एच एच. बरोबर. सो एन ऑफ सी किती येईल 3. सो पी ऑफ सी किती येईल एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस
equal n of c is 3 and n of s is 8. So probability for 2 is 3/8. Okay. याचा लास्ट probability for getting head 3, त्याला आपण सेट डी कन्सिडर करूयात. सो आपल्याला हेड 3 कधी मिळाले तर बघा तसा नंबर आपल्याला एकच एक, त्या ठिकाणी आपल्याला 3 हेड मिळालेले आहेत. सो एन ऑफ डी, त्या ठिकाणी एलिमेंट किती आहेत तर 1 आहेत. सो प्रोबॅबिलिटी फॉर डी इज इक्वल टू एन ऑफ डी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ डी किती 1 and n of s is 8. So probability for getting head 3 is 1/8. ठीक आहे. आता आपल्या या ठिकाणी फक्त प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच फाइंड करायला सांगितले. पीएमएफ सांगितले का फाइंड करायला तर नाहीये. ओनली वी हॅव टू फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स ऑफ द नंबर ऑफ टेल्स इन द सायमल्टेनियस टॉसेस ऑफ 3 कॉइन्स. ठीक आहे. त्यामुळे आपल्या एक्झाम्पलचा आन्सर जे आहे सोल्युशन ते कम्प्लीट झालेलं आहे. जर पीएमएफ सांगितलं असं फाइंड करा आपल्याला तर आपण एक्झाम्पल पुढे एक्सपांड केलं असतं. पुन्हा आपल्या या ठिकाणी याची व्हॅल्यू ऍडिशन केली असती आणि ऍडिशन करून आन्सर 1 आला असता. पण या ठिकाणी मग ते पीएमएफ आहे का नाहीये ते नोट डाऊन केलं असतं. ठीक आहे. इथूनच पुढे एक्झाम्पल वाढतं तेच एक्झाम्पल पीएमएफचं असतं. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपल्याला पीएमएफ मध्ये फाइंड करावं लागतं. त्यानंतर मग ते पीएमएफ आहे का नाही ते ओळखावं लागतं. ठीक आहे. सो हे एक्झाम्पल कम्प्लीट झालेलं आहे. दिस इज आपलं अवर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल फॉर टॉसेस ऑफ 3 कॉइन अँड गेटिंग हेड नंबर ऑफ हेड्स. ओके. सो आता यामधील जी अजून एक्झाम्पल आपले आहेत आपण 7.1 मधील भरपूर एक्झाम्पल घेणार आहोत. यामध्ये जे अजून एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. मग ते एक्झाम्पल्स प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन पीएमएफ वर डिपेंड सुद्धा आहेत. परत एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स ऑफ एक्स, स्टँडर्ड डेव्हिएशन यावर डिपेंड सुद्धा एक्झाम्पल ते असणार आहेत. त्या टाईपची सगळी एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.